ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात, अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत माहीत नाही आहे। अनेक लाभार्थी पात्र असून सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून वंचित आहेत। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र होत असतात। त्यांना फक्त माहिती नाही आहे की मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहे किंवा नाही आहे। या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रति महिन्यासाठी 1500 रुपये पर्यंत लाभ त्या लाभार्थ्यांना दिले जात आहे। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर व्हायला पाहिजे। आता आपण जाणून घेऊया या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत। समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी ही योजना मुख्य म्हणजे सुरू करण्यात आली। आता या योजनेमध्ये लाभ घेणारे लाभार्थी कोणकोणते आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे। विधवा, यामध्ये जे महिला विधवा असतील किंवा पुरुष विधवा असेल, असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर दिव्यांग, जे अपंग वगैरे असतील, हे लाभार्थी सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभ घेऊ शकतात। त्यानंतर दुर्धर आजारग्रस्त लाभार्थी, अनाथ लाभार्थी, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबाच्या पत्नीस, त्यानंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकतात। इत्यादी दुर्बल निराधार घटक संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून वंचित आहेत। असे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ॲप्लिकेशन करून म्हणजेच अर्ज करून प्रति महिन्यासाठी 1500 रुपये सहजरित्या मिळू शकतात। मित्रांनो, एवढे या ठिकाणी जे लाभार्थी आहेत, पात्र असणार आहेत, यामध्ये जर तुम्ही बसत असाल, तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती असेल, तुमच्या गावातील एखादा व्यक्ती असेल, विनाकारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून वंचित राहत असेल, तर त्या व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्की पोहोचायला पाहिजे। कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, वृद्ध भूमिहीन शेतकरी असेल, जे शेतमजूर आहेत, त्यांना सुद्धा प्रति महिन्यासाठी 1500 रुपये दिले जातात। या संदर्भात सुद्धा आपण पुढील एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून अनेक लाभार्थी विनाकारण वंचित राहत आहेत। अशा लाभार्थ्यांना माहिती नाही आहे, त्यासाठी परत एकदा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे। आता या योजनेसाठी लागणारे नेमके कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, विहित नमुन्यातील अर्ज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या अर्जासंदर्भात मी पूर्वी सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे। जर अर्ज तुम्हाला पाहिजे असेल, ज्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटर असतील, त्या झेरॉक्स सेंटरवरती तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळचे जे काही अर्ज निराधार योजनेचे स्वीकारले जात आहेत, ते सर्व अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयाच्या झेरॉक्स सेंटरवरती नक्की मिळेल। तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला नक्की पाहून घ्या। आता पहिला डॉक्युमेंट आहे, वयाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। किमान या योजनेमध्ये बघा, वय जे आहे, मला अनेक लाभार्थी कमेंट करून विचारत होते, या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वय किती असायला पाहिजे। समजून घ्या, किमान 18 ते 65 वर्ष वयोगटातील यामध्ये लाभार्थी लाभ घेऊ शकतात। जर 18 वर्षापेक्षा कमी वय एखाद्या निराधार व्यक्तीचं असेल, आता तुम्ही, तुमचे आई वडील नाहीत, तुम्ही निराधार झालेले आहात, मग अशा व्यक्तींनी, किंवा आई तुमची निराधार आहे, मग अशा ठिकाणी पालकाच्या नावाने तुम्हाला लाभ घेता येतं। म्हणजे पालकाअंतर्गत, पालकामार्फत तुम्हाला हे लाभ दिलं जातं। कारण पालकाच्या नावाने अर्ज करावा लागतो आणि पालक जे आहेत तुमचे वारसदार असणार आहेत आणि तुम्हाला त्या योजनेअंतर्गत लाभ दिलं जातं। परत एकदा ध्यानात ठेवा, 18 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा
लाभ घेऊ शकतात। आता तुमचे जे काही शंका असतील ते शंका नक्की दूर झालेली असतील। आता आपण दुसरा पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया या योजनेचा, तो म्हणजे या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील असल्यामुळं जन्मापासून आपण महाराष्ट्रामध्येच आहात, परंतु अनेक लाभार्थी दुसऱ्या राज्यामध्ये राहत होते पूर्वी, ते आता महाराष्ट्रामध्ये जर सलग 15 वर्षापासून जर राहत असतील तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो। जर तुम्ही कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही होता, 10 वर्ष येऊन तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहे, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। 15 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय महाराष्ट्र राज्यामध्ये असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला असणं आवश्यक आहे, म्हणजे डेथ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे। जर निराधार म्हणून तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ जर मिळवायचे असेल, प्रति महिना 1,500 रुपये तुम्हाला जर मिळवायचे असतील, तर विधवा तुम्ही जर असाल तर तुमच्या पतीचे जे काही डेथ सर्टिफिकेट आहे ते डेथ सर्टिफिकेट तुम्हाला या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, दिव्यांग जिल्हा शल्यचिकित्सक दिव्यांगाचा दाखला आवश्यक किमान 40% असणं आवश्यक आहे। आता अनेक लाभार्थी त्या दिव्यांग जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे अपंगाचा, त्या सर्टिफिकेटवरती कोणत्या कोणत्या व्यक्तीचा 35% आहे, कोणत्या व्यक्तीचा 42% आहे। आता समजून घ्या, कोणत्या व्यक्तीचा इथं 35% असेल किंवा 30% असेल, मग असे व्यक्ती या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाही आहे। ज्यांचे 40% पेक्षा जास्त अपंगत्व आहे, 40% ध्यानात ठेवा, 40% पेक्षा जर जास्त तुमचं अपंग असेल त्या सर्टिफिकेटवरती, तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की दिला जातो। आता त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। आता अनेक लाभार्थी अनाथ आहेत, मग असे लाभार्थी अनाथ म्हणून असून सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत नाही आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, तुम्ही जर अनाथ असाल, तुमचे मुलं अनाथ असतील किंवा तुमच्या गावातील एखादा व्यक्ती अनाथ आहे, एखादा मुलगा असेल किंवा त्या व्यतिरिक्त दुसरे कोणी जर तुमच्या ओळखी पाळखीचे असतील, त्यांनी जर अनाथ असेल, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत त्याला लाभ दिला जातं। ते अनाथाचा दाखला तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकच्या अंतर्गत सहजरित्या मिळून जाते। आता त्यानंतर दुर्धर आजार प्रमाणपत्र, आता याच्यामध्ये कुष्ठरोग असेल, त्यानंतर कॅन्सर असेल किंवा या व्यतिरिक्त जे मोठे आजार आहेत, एड्स वगैरे असेल, तर असे आजार जर तुम्हाला असतील, त्या आजारापासून तुमचं जे काही आजार आहे ते बरं होत नसेल, ते जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, तरी सुद्धा तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, उत्पन्न किती असायला पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत। उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालयाअंतर्गत तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे आणि तो काढलेला उत्पन्न सेतू केंद्राच्या अंतर्गत निघून जाते। आता बघा, आता किती असायला पाहिजे उत्पन्न हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। अनेक लाभार्थी भूमिहीन आहेत, अशा लाभार्थ्यांचा मिनिमम 21,000 उत्पन्न असायला पाहिजे। 21,000 जर उत्पन्न असेल तरच तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते, अन्यथा मिळू शकणार नाही आहे। त्यानंतर दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 असणं आवश्यक आहे। आता तुम्ही दिव्यांग आहात, तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे 50,000 पर्यंत जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की दिला जाणार आहे। आता त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, इतर सर्व लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न 21,000 असणं आवश्यक आहे। 21,000 पेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे। ध्यानात ठेवा, जर तुम्ही दिव्यांग असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50,000 पर्यंत उत्पन्न असेल तर चालेल। आता ही जी योजना आहे निराधारासाठी आहे, म्हणून या ठिकाणी भूमिहीन लाभार्थी सुद्धा या योजनेअंतर्गत 21,000 रुपयांचा उत्पन्न तलाठी कार्यालयाअंतर्गत घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज कराल, अर्ज केल्यानंतर तुमचा एक फॉर्म त्या ठिकाणी भरला जाईल आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पंचनामासाठी तुमच्या तलाट्याकडे एक अर्ज पाठवला जाईल आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मार्फत 21,000चा उत्पन्न तुम्हाला तहसील कार्यालयाकडूनच काढून दिला जाईल। हे व्हेरीफाय, पंचनामा सर्व जी जिम्मेदारी आहे तहसील कार्यालयाची आहे, जर तुम्ही भूमिहीन शेतकरी असाल तर। आता त्यानंतर डॉक्युमेंट समजून घ्या, आधार कार्ड,
रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदारांचा फोटो इत्यादी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आधार कार्ड तर कंपल्सरी आहे। आधार कार्ड कोणत्याही ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर रेशन कार्ड असेल, निवडणूक ओळखपत्र जर असेल तर द्या, नसेल तर काही गरज नाही आहे। बँक पासबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचा जो काही बँक खाता आहे तो आधारशी लिंक असणं आवश्यक आहे। जर आधार कार्डला जर ते खातं लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात, अन्यथा नाही आहे। हे सर्व पैसे तुम्हाला डीबीटी अंतर्गत दिले जातात। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। त्यासाठी आधार तुमच्या बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे। आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा या योजनेअंतर्गत तुम्हाला 1500 रुपये दिले जातात। अनेक लाभार्थी या योजनेमध्ये विनाकारण अपात्र आहेत, त्यांनी पात्र असून सुद्धा अर्ज केलेले नाही आहेत। असे लाभार्थी प्रति महिन्यासाठी 1500 रुपये गमवू नका, म्हणजे 1500 रुपये गमवू नका। आता अर्ज कुठे करायचा हे समजून घ्या। अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय सेतू केंद्र, तहसील कार्यालयाचे जे काही सेतू केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता बघा, त्यानंतर आपले सरकार.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून सुद्धा लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता। परंतु शक्यतो तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जे काही सेतू केंद्र येतात त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा। तुमचं अर्ज पेंडिंग मध्ये पडणार नाही, तुमच्या अर्जाला लवकरात लवकर मंजुरी मिळेल आणि प्रति महिना 1500 रुपयासाठी तुम्ही पात्र ठराल। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील जे काही तुमची शंका असतील, अनेक लाभार्थी मला कमेंट करत होते, तर सर्व शंका तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दूर झाली असतील किंवा सर्व तुमचे जे काही शंका असतील ते सर्व तुम्हाला नक्की समजून आले असतील। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। पुढे नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आपण भेटणार आहात। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती जे काही अचूक पद्धतीचे दिले जात आहेत ते सर्व तुम्हाला नक्की मिळेल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।